नमस्कार. कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? कोजागिरी पौर्णिमा आणि तिचं शास्त्रीय, आध्यात्मिक काय महत्त्व आहे? त्या दिवशी कुणाची पूजा करावी? कुठलं व्रत करावं? कसं करावं? म्हणजे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरं आपण कधी शोधायचा प्रयत्न करतो किंवा कधी ते निरुत्तरितच राहतात. अशाच प्रश्नाची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. कोजागिरी पौर्णिमेचं सामाजिक आणि शास्त्रीय काय महत्त्व आहे? ती का साजरी केली जाते? कोजागिरी पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व काय? आपली आध्यात्मिक प्रगती साधण्याकरता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कसा विचार करावा? याची चर्चा आज या ठिकाणी आपण करू. आता पहिला मुद्दा, कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? महाराष्ट्रामध्ये कोजागिरी पौर्णिमा ही कोजागिरी ह्याच नावाने साजरी केली जाते. पूर्व भारतामध्ये काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा ही कुमार पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी ही पौर्णिमा ब्रज पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पश्चिम भारतामध्ये काही ठिकाणी ही पौर्णिमा अश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. म्हणजे एकाच नावाने एकच उत्सव भारतभर वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो किंवा वेगवेगळ्या नावाने एकच उत्सव भारतभर वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. अश्विन महिन्याचं महत्त्व हे भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठं आहे. अश्विन महिन्यामध्ये आपले महत्त्वाचे सण येतात. प्रतिपदेला आपण देवी बसवतो. दशमीच्या दिवशी देवीचं सीमोल्लंघन होतं. आपल्या दसऱ्याचा उत्सव आपण त्या दिवशी मनवतो. पौर्णिमेला कोजागिरी मनवली जाते आणि अमावास्येला दिवाळी मनवली जाते. त्यामुळे ह्या अश्विन महिन्यामध्ये मोठे आणि महत्त्वाचे उत्सव हे भारतीय संस्कृतीचे या अश्विन महिन्यात येतात. कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यामधली पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये येते म्हणून तिला शरद पौर्णिमाही म्हटलं जातं. शास्त्रांमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा जो संदर्भ आहे तो समुद्रमंथनाचा आणि समुद्रमंथनामधून लक्ष्मी ज्यावेळेस प्रकट झाली तो आहे. अशी मान्यता आहे आणि विष्णू पुराणामध्ये अशी कथा आहे की समुद्रमंथनामध्ये ज्यावेळेस लक्ष्मी प्रकट झाली त्यावेळेस लक्ष्मीला विष्णूला देण्यात आलं आणि विष्णूने ती लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावर धारण केली. परंतु इंद्र जो स्वर्गाचा राजा आहे त्यालाही ही लक्ष्मी स्वर्गामध्ये हवी होती, कारण स्वर्गामध्ये सुख समृद्धी धनधान्य ही त्याला हवं होतं. त्याकरता इंद्राने लक्ष्मीची पूजा केली, लक्ष्मीची स्तुती केली आणि ती लक्ष्मी ही स्वर्गामध्येही पुन्हा अवतरित झाली. आणि ज्या दिवशी ही लक्ष्मी प्रगट झाली समुद्रमंथनातून तो दिवस म्हणजे हा कोजागिरीचा दिवस आहे अशी मान्यता आहे. ह्या मान्यतेनुसार कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्राची पूजा केली तर ती विशेष फलं देते असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा, जसं शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं. ह्या दिवशी उत्तर भारतामध्ये ब्रज पौर्णिमा ह्या नावाने उत्सव मनवला जातो. आता ब्रज पौर्णिमा हा उत्सव का मनवला जातो? भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाने गोपिकांसोबत महारास केला म्हणून उत्तर भारतामध्ये आणि विशेषतः मथुरा वृंदावन ह्या भागामध्ये ही ब्रज पौर्णिमा म्हणून मानली जाते. त्या दिवशी महारास झाला म्हणून जे कृष्णाचे भक्त आहेत ती लोक त्या दिवशी गरबा खेळतात किंवा कृष्णाचा उत्सव मनवतात. पूर्व भारतामध्ये विशेषतः आसाम, ओडिसा या भागामध्ये ही पौर्णिमा कुमार पौर्णिमा म्हणून मानली जाते. त्यांची मान्यता अशी आहे की या दिवशी कार्तिक स्वामीचा जन्म आणि कार्तिक हा कुमार होता म्हणून त्याला कुमार हे नाव दुसरं कार्तिकाचं आहे म्हणून ते कुमार पौर्णिमा म्हणून ती मनवली जाते. या कुमार पौर्णिमेच्या दिवशी पूर्व भारतामध्ये ज्या कुमारिका आहेत त्या व्रत करतात शंकराचं आणि त्या योगे आपल्याला चांगला वर प्राप्त व्हावा म्हणून ते व्रत करतात. काही भागामध्ये चंद्राचीही पूजा केली जाते, कारण या दिवशी चंद्राच्या 16 कला या संपूर्ण असतात असं मानलं जातं. आणि पौराणिक मान्यतांनुसार या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये अमृत किंवा अमृता समान
हा चंद्राचा प्रकाश असतो अशी मान्यता आहे. त्यामध्ये आपण विशेषतः दूध आटवतो आणि त्या दुधामध्ये एक चांदीचं नाणं टाकलं जातं, जे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि ते लक्ष्मीचं प्रतीक म्हणून चांदीचं नाणं टाकून ते भांडं जे आहे दुधाचं ते आपण बाहेर ठेवतो आणि त्या भांड्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये काही काळ ठेवल्यानंतर थंड केल्यानंतर आपण ते पितो. तर ही अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा ही भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मनवली जाते. शास्त्रीय आधार बघाल तर पुन्हा एकदा शास्त्रीय आधार म्हणून विष्णू पुराणाच्या कथेनुसार लक्ष्मी आणि इंद्र यांचा संदर्भ कोजागिरी पौर्णिमेशी लागतो. भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाचा रासलीलेचा संदर्भ लागतो आणि काही ज्या इतर मान्यता आहेत तर त्यांच्यानुसार कार्तिक स्वामींचाही संबंध किंवा शंकर पार्वतीचा संबंध या शरद पौर्णिमेला जोडला जातो. कोजागिरी पौर्णिमेला कुणाची पूजा करावी? तर शास्त्रांनुसार कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मी आणि इंद्राची पूजा महाराष्ट्रामध्ये करतो. तर लक्ष्मी आणि इंद्राची पूजा कशी करावी? तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये तांदूळ ठेवून त्या तांदूळावर 2 छोटे-छोटे तांदूळाचे पुंजके ठेवावे. त्या 2 तांदूळांवर एक लक्ष्मी आणि एक इंद्र अशा 2 सुपाऱ्या ठेवाव्या. त्या सुपाऱ्यांची पूजा करावी, आरती करावी देवीची. दिवसभर व्रत करण्याचाही प्रघात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. विशेष करून स्त्रिया या दिवशी व्रत ठेवतात. आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी, धनधान्य वाढण्याकरता त्या दिवशी व्रत ठेवलं जातं. म्हणजे उपवास ठेवला जातो. लक्ष्मी आणि इंद्राची पूजा करण्याकरता श्रीसूक्ताचा किंवा लक्ष्मी सूक्ताचा पाठ केला जातो. अनेक ठिकाणी लोक एकत्र येऊन श्रीसूक्ताचे 21 आवर्तनं किंवा लक्ष्मी स्तोत्राचे 21 आवर्तनं असेही करतात. श्रीसूक्त आपल्या सर्वांना माहिती आहे. लक्ष्मी स्तोत्र जे आहे ते लक्ष्मी स्तोत्र विष्णू पुराणामध्ये इंद्रानी लक्ष्मीची स्तुती करण्याकरता जे म्हटलं होतं त्या स्तोत्राचा पाठ हा कोजागिरीच्या दिवशी करावा. त्या इंद्रानी म्हटलेल्या लक्ष्मी स्तोत्राची लिंक आम्ही खाली देतोय. तुम्हाला जर ह्या येत्या कोजागिरीला हा लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करायचा असेल किंवा वाचायचं असेल तर तुम्ही ती लिंक वापरून ते लक्ष्मी स्तोत्र वाचू शकता. ह्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्राची पूजा केली तर वर्षभर आपल्याकडे धनधान्य समृद्धी राहते अशी मान्यता आहे. संध्याकाळी आपल्या घरामध्ये असलेले ज्येष्ठ अपत्य म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली मोठी मुलगी किंवा मुलगा यांना ओवाळायची पद्धत ही महाराष्ट्रामध्ये कोजागिरीच्या दिवशी आहे. त्यांना विशेषतः एखादं चांदीचं नाणं जे लक्ष्मीचं नाणं असतं ते भेट द्यावं म्हणजे त्यांचीही समृद्धी वाढते. अशी मान्यता आहे की या दिवशी जर ज्येष्ठ अपत्याला चांदीचं नाणं दिलं किंवा चांदीची एखादी वस्तू दिली तर लक्ष्मीची कृपा त्या ज्येष्ठ अपत्यावरही होते. कोजागिरीच्या दिवशी आपल्याकडे घरामध्ये रोषणाई करण्याची ही पद्धत आहे. कोजागिरीच्या दिवशी आपल्या घरामध्ये 108 दिवे लावावेत किंवा जेवढे शक्य असतील तेवढे दिवे लावावेत. दिवाळी सणाची सुरुवात कोजागिरीच्या दिवशी होते. म्हणून कोजागिरीच्या दिवशी आकाशकंदील हा आपल्या दाराबाहेर लावण्याची प्रथा आहे. काही भागामध्ये आकाशकंदील किंवा आकाशदीप दान केलं जातं. बघा सामाजिक बांधिलकी बांधून ठेवण्याकरता किंवा वाढवण्याकरता किंवा समाजामध्ये सौहार्दता वाढवण्याकरता ही कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव कसा उपयुक्त ठरतो तर एकमेकांना आकाशदीप दान द्यावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपण उजेड बघावा. आपण आपल्या घराबाहेर आकाशकंदील कधी लावावा दिवाळी करता तर तो या कोजागिरीच्या दिवशी लावावा. भारतामध्ये ह्या कोजागिरी पौर्णिमेचं सामाजिक जे महत्व आहे ते महत्व आपल्या शेतकरी बांधवांपासून येतं. आपले शेतकरी बांधव जे पावसाळ्यामध्ये पीक पेरतात ते पीक आतापर्यंत तयार होतं आणि ते पीक घरी आलेलं असतं. तर हे घरी आलेलं जे पीक आहे हे पीक म्हणजेच लक्ष्मी अशी मान्यता ठेवून त्या पिकाचं किंवा त्या लक्ष्मीचं पूजन शेतकरी बांधव करतात. एकत्र येतात आणि उत्सव मनवतात. त्या दिवशी जागरण करतात. सगळेजण मिळून आनंद उत्सव मनवतात. हा सामाजिक दुवा किंवा सामाजिक बांधिलकी एकमेकांसोबत असणारं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही कोजागिरी ही साजरी केली जाते. म्हणजे बघा कोजागिरीचं महत्व हे शास्त्रीय तर आहेच, परंतु हे सामाजिक सुद्धा आहे. आपले सण, उत्सव, वार हे प्रत्येक वेळेस समाजाला एकत्र आणण्याचं काम ह्या उत्सवांनी केलेलं आहे. उत्तर भारतामध्ये ह्याच दिवशी
श्रीकृष्णाने रास केला म्हणून सर्वजण एकत्र मिळून हे रास म्हणजे गरबा करतात आणि उत्सव मनवतात. म्हणजे पुन्हा एकदा समाज एकत्र येण्याकरता ह्या कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्याची प्रथा ही अनंत काळापासून किंवा खूप पूर्वीपासून भारतामध्ये सुरू आहे. तर हे तर झालं कोजागिरी पौर्णिमेचं सामाजिक, धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या काय महत्व आहे हे. आध्यात्मिक दृष्ट्या काय महत्व आहे कोजागिरी पौर्णिमेचं? कोजागिरीचं जे आध्यात्मिक महत्व आहे ते समजून घेण्याकरता आपल्याला या कोजागिरी शब्दाची फोड बघावी लागेल. कोजागिरी शब्दाची जर फोड केली आपण तर को-जागृती असा हा संस्कृत शब्द तयार होतो. आणि को-जागृती हा प्रश्न आहे. कोण जागा आहे? आपल्या मान्यतेनुसार या दिवशी असं म्हणतात, की लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि रात्री कोण जागा आहे? असा प्रश्न तिच्या मनामध्ये पडतो आणि मग ती प्रत्येक घरामध्ये बघते, की कुठल्या घरामध्ये दिवा लागलेला आहे, कुठल्या घरामध्ये जागरण सुरू आहे आणि त्या घरामध्ये मग ती प्रवेश करते. आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर कोजागिरीची जी रात्र आहे, ती जागृत होण्याची रात्र आहे. बघा कोजागिरीच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी पूर्णपणे प्रकाशित आहे. सुंदर शरदाचं चांदणं पडलेलं आहे आणि अशा ह्या वातावरणामध्ये, शरद ऋतूमध्ये जे साधक आहे, तो साधक हा जागृत आहे. कशाबद्दल जागृत आहे? तर तो साधक स्वतःच्या कर्तव्यांबद्दल जागृत आहे. त्याच्या कर्तव्य कर्मांबद्दल तो जागरूक आहे. आणि ही जी मान्यता आहे, की जो आपल्या कर्तव्याबद्दल जागृत असेल, तो लक्ष्मीला प्राप्त करून घेण्याकरता पात्र आहे. आणि त्यामुळे ही लक्ष्मी शोधते, की असा कोण साधक आहे, जो आपल्या कर्तव्याला, आपल्या कर्माला, आपल्या उपासनेला जागरूक आहे आणि त्याच्याकडे ही लक्ष्मी जाते, त्याच्या घरामध्ये ही लक्ष्मी प्रवेश करते. सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे. या श्री स्वयं सुकृतिनान भवनेषु लक्ष्मी पापात्मनान कृतधियान हृदयेषु बुद्धी श्रद्धा सतां कुलजनं प्रभवस्य लज्जां तां त्वां नतास्म परिपालय देवी विश्वम. ही जी लक्ष्मी आहे, ही अशा लोकांच्या घरी स्वतःहून प्रवेश करते जे जागरूक असतील, ते जागृत आहेत. तर हा कोजागिरीचा उत्सव हा जागृत होण्याचा उत्सव आहे. आपले कर्तव्य, कर्म आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय केलं पाहिजे ह्याविषयी जागृत जो असेल त्याच्याकडे ही लक्ष्मी प्रवेश करेल. आणि ही आठवण आपण ठेवण्याकरता त्या रात्रभर जागरण करतो आणि जागरण करत असताना मग आपण विविध धार्मिक कार्यक्रम करतो. कीर्तन, गोंधळ, भजन. काही लोकं लक्ष्मीच्या नावाचा जप करतात. चंद्रप्रकाशामध्ये बसून म्हणजे बाहेर चंद्रप्रकाशामध्ये बसून श्रीसूक्ताचं किंवा लक्ष्मी सूक्ताचं, लक्ष्मी स्तोत्राचं किंवा महालक्ष्मीच्या मंत्राचं पठण आणि जप केला जातो. आपल्यामध्ये असणारी अंतर्शक्ती जागृत व्हावी. आपल्याला मानसिक स्थिरता लाभावी म्हणून कोजागिरीच्या दिवशी ही उपासना केली जाते. असं हे या कोजागिरीच्या रात्रीचं आध्यात्मिक महत्व आहे. आम्ही आशा करतो, की ही कोजागिरीचं शास्त्रीय, धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतल्यानंतर आता आपण या येत्या कोजागिरीला लक्ष्मी इंद्राची पूजा कराल. दूध आटवून संध्याकाळी चंद्रप्रकाशात शीतल करून, ते प्राशन करून रात्रभर धार्मिक कामांमध्ये आपली रात्र घालवाल आणि या दिवशी आपल्या कर्तव्य कर्मांना जागृत होण्याकरता प्रवृत्त व्हाल. महालक्ष्मीची कृपा सगळ्यांवर सर्वदा राहो अशी आशा आणि प्रार्थना करू. नमस्कार.